नमस्कार. राज्यातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट केलेलं असेल, सोबतच ज्यांनी आधार कार्डची केवायसी केलेली असेल, असे राज्यातील सरसकट सर्व आधार कार्ड धारकांसाठी 100% अनुदानावरती सर्व योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता यामध्ये राज्यातील फक्त महिलांसाठी नाही, तर राज्यातील सरसकट सर्व नागरिकांसाठी या योजना आहेत. सोबतच फक्त या आधार कार्डवरती सुरू झालेली योजना आहे, त्याच्यामुळे फक्त राज्यामधील नाही तर संपूर्ण भारत देशामधील सर्व नागरिकांना 100% अनुदानावरती या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती अगदी सविस्तर बघणार आहोत. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आता त्याच्याच पुढे बघू शकता आधार कार्डवरती सर्वात मोठा लाभ सुरू झालेला आहे. तर बघू शकता आधार कार्डवरती जो लाभ सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता, जर तुम्हाला सिम कार्ड घ्यायचं असेल, सोबतच विविध योजनांचे पैसे घ्यायचे असतील किंवा आधार कार्डवरती आपलं बँक खातं अगदी सुरळीतपणे सुरू ठेवायचं असेल आणि आधार कार्डवरती जर तुम्हाला कॉलेज असेल, स्कूल असेल किंवा शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर अशी विविध प्रकारची कामे तुम्हाला आधार कार्डवरती करता येत होती. परंतु त्यासाठी आता काही नवीन नियम लागू झालेले आहेत. त्याच्यामुळे जो आपला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड सांगण्यात आलेलं होतं, तर आतापासून आपली ओळख आधार कार्डवरती ठरवली जाणार नाही. सोबतच कोणत्या योजनांचे पैसे आधार कार्डवरती मिळणार नाहीत. जर तुम्हाला सिम कार्ड घ्यायचं असेल तरी पण तुम्हाला आधार कार्डच्या आधारावरती सिम कार्ड मिळणार नाही. तर शासनाने सर्वात मोठं अपडेट दिलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच फक्त या आधार कार्ड धारकांसाठी शासनाकडून अत्यंत मोठ्या आणि विविध प्रकारच्या ज्या नवीन योजनांचे लाभ दिले जाणार आहे, त्याच्यामध्ये बघू शकता ज्या नागरिकांचे आधार कार्ड अपडेट असेल, तर बघू शकता तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं असेल, सोबतच त्याची केवायसी केलेली असेल, तरच तुम्हाला आधार कार्डवरती विविध योजनांचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला योजनांचे पैसे मिळणार नाही. त्याच्याच पुढे बघू शकता आधार कार्डवरील तुमचे नाव असेल, पत्ता असेल किंवा जन्मतारीख असेल, जर अगदी बरोबर असेल तरच तुम्हाला शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांचे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. अन्यथा जर आधार कार्डवरील नाव चुकीचं असेल किंवा पत्ता चुकीचा असेल किंवा जन्मतारीख अर्धवट असेल तरी पण तुम्हाला योजनांचे पैसे येणार नाहीत. सोबतच ज्या नागरिकांचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असेल, तर बघू शकता भरपूर नागरिकांचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक आहे. जर लिंक असेल तर पूर्णपणे आतापासून तुम्हाला सर्व योजनांचे पैसे डीबीटीद्वारे मिळणार आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये सर्व योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु आधार कार्डवरती काही नवीन योजना सुद्धा सुरू झालेल्या आहेत, त्या सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. आता बघू शकता आधार कार्डवरती सर्व योजनांचे पैसे असेल किंवा विविध प्रकारचे लाभ असतील, फक्त याच नागरिकांना मिळणार आहेत. तर बघू शकता राज्यातील महिलांना आधार कार्डवरती 3,000 रुपये सुरू होणार आहे. तर बघू शकता राज्यामधील नाही तर संपूर्ण भारत देशामधील ज्या पण माता भगिनी असतील, तर अशा सर्व माता भगिनींना प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता या योजनांचे अर्ज कुठे करायचे आहे, सोबतच याच्यामध्ये पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत. सोबतच दुसरी जी योजना आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यातील सर्व माता भगिनींना 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळणार आहे. सोबतच याविषयी जी अपडेट आहे ती सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत. तर बघू शकता राज्यातील नाही तर संपूर्ण भारत देशातील महिलांना प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये इतके अनुदान सुरू झाले. सोबतच 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा सुरू झालेले आहे. तुम्हाला 1 रुपया सुद्धा व्याज देण्याची गरज भासणार नाही. सोबतच तिसरी जी योजना आहे, जो तिसरा लाभ आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की केंद्राकडून शिलाई मशीन सुद्धा ज्या ज्या माता भगिनींना गरज असेल किंवा त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, अशाच माता भगिनींना या योजनांचे पैसे खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता त्याच्याच पुढे बघू शकता आधार कार्डवरती हा लाभ केव्हा मिळणार आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघू शकता तुमचे आधार कार्ड केवायसी झालेले असले पाहिजे. सोबतच बँक खाते सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक असावे. सोबतच आधार कार्ड आपले रेशन कार्ड सोबत लिंक असले पाहिजे आणि पॅन कार्ड सोबत सुद्धा लिंक असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे.
तर तुम्हाला अगोदरपासूनच सांगितलेलं आहे की आपल्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। सोबतच बँक खात्याशी लिंक असेल तर त्याची KYC सुद्धा लवकरात लवकर करा। सोबतच पॅन कार्डाशी लिंक करा आणि आपले रेशन कार्डाशी सुद्धा लिंक करून ठेवा। आता हे लिंकिंग का करायचं आहे तर बघू शकता, तुम्हाला जर अशी वेगळी संजय गांधी निराधार योजना भेटत असेल किंवा विधवा पेन्शन योजना भेटत असेल, वयश्री योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला पूर्णपणे सरकारकडून फक्त एक योजनेचा लाभ दिला जातो। जर तुम्हाला 2 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कुठेही अर्ज करावा लागत नाही, तर तुम्हाला डायरेक्ट कॅन्सल केलं जातं। त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही एका योजनेचा लाभ घेऊ शकता। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तरी पण तुम्ही आधार कार्डवरती 3 लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकता। सोबतच शिलाई मशीन योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तो सुद्धा घेऊ शकता। आणि ज्या माता भगिनींना पूर्णपणे 3000 रुपये प्रत्येक महिन्याला अनुदान सुरू झाले पाहिजे त्यासाठी सुद्धा अर्ज करू शकता। त्यामुळे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक असेल, सोबतच रेशन कार्ड लिंक असेल किंवा पॅन कार्ड लिंक असेल तर अशी सर्व कामे तुम्हाला करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता या योजनांसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघू शकता तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। सोबतच आपले बँक खाते पासबुक सुद्धा असणं गरजेचं आहे। सोबतच 2 पासपोर्ट साईज फोटो आणि रेशन कार्ड। तर बघू शकता हे महत्त्वाचे 4 कागदपत्रे आहेत। तर तुम्हाला हे 4 कागदपत्रे जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन काढायचे आहेत। जर नसेल काढले तर हे 4 कागदपत्रे आहेत। तर हे 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सोबतच अजून तुम्हाला 4 कागदपत्रे लागणार आहेत, ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊया। तर बघू शकता याच्यामध्ये रहिवासी दाखला आहे। आता रहिवासी दाखला पोलीस पाटील किंवा सरपंच यांचा असला तरी पण चालू शकणार आहे। सोबतच उत्पन्नाचा दाखला, आता उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा कमीचा असावा तरच तुम्ही अर्ज करू शकणार आहे। सोबतच तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून तुमचा जन्म दाखला किंवा तुमचा उत्पन्न दाखला अशा पद्धतीने ओळखीचा पुरावा लागेल। आणि तुम्ही जिथं राहताय तिथलं वीज बिल सुद्धा आवश्यक आहे, तरच तुम्ही या सर्व योजनांसाठी अर्ज करू शकता। 3 लाख रुपयापर्यंत लोन असेल किंवा 3000 रुपयांची योजना असेल तर तुमच्याकडे हे 4 कागदपत्रे महत्त्वाचे आहेत। हे 4 कागदपत्रे असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला अर्ज करता येईल, अन्यथा अर्ज करता येणार नाही। त्याच्यामुळे सर्व माहिती दिलेली आहे। जर मनामध्ये काही अडचण असेल तर नक्की विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। परंतु अजून जर आधार कार्ड अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या, कारण आधार कार्डवरती नवनवीन योजना असतील किंवा नवनवीन अपडेट असतील तर या सर्व तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे, तरच लाभ मिळणार।